या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपला बोलबाला सिद्ध केला ते पंच आहेत लवेश मगर. काय कामगिरी केली त्यांनी, कौतुकास्पद. वैशिष्ट्य काय, शेवटच्या बॉल मध्ये त्याची गरजच लागली नाही, शेवटच्या बॉलवर अशी वेळ आली. चला खेळ सुरू करा प्लीज. प्लेयर कमी असतील ना, एक लक्षात घ्या, प्लेयर कमी आहेत. पहिला षटक समाप्त झाल्यानंतर सुद्धा तेवढ्याच प्लेयरवरती त्यांना खेळावं लागेल आणि तेवढ्याच प्लेयरनी फलंदाजी करावी लागणार आहे. तिथे BC बोर्डचे पंच आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. निर्णयाच्या बाबतीमध्ये काही घाबरू नका. पंच मैदानात गोकुळदास पाटील आहेत, पंच आतिश घोडविंदे आहेत, ज्यांनी क्रिकेट कोलून प्यालेले आहेत. चला खेळ सुरू करा प्लीज. वेळ अधिक खर्च होतोय. गोकुळदासजी पाटील पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. युवराज ज्याने या स्पर्धेमध्ये बोलबाला केला तो मात्र मैदानावरती नाही आहे आणि तिळस्या संघाला युवराजची अनुपस्थिती मात्र निश्चितच जाणवणार आहे. मला वाटतं रुपेश जाधव सुद्धा नक्कीच युवराजच्या अनुपस्थितीनं नाराज असतील. सन्माननीय दानिश शेख माजी उपसरपंच यांचं आगमन होतंय. दरम्यान पहिला चेंडू, सुरेख गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. दानिश शेख आणि सचिन देशमुख हे दोन डॅशिंग अँड हँडसम पर्सनॅलिटी, डायनामिक पर्सनॅलिटी यांचं आगमन होतंय. मॅन फ्रॉम ढोले, डोळेगावचे आन बान शान दानिश शेख आणि सचिन देशमुख. दरम्यान पुढचा चेंडू, अतिशय देखणा प्रहार, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावा. चेंडू सीमारेषा बाहेर फरार, धावा मिळतात 4. 12वा खेळाडू नाहीये, त्यामुळे स्वाभाविकपणे 2 धावांची पेनल्टी ही बसणार आहे. 2 धावांची पेनल्टी आपण तिळसे संघाला दिलेली आहे. 12वा खेळाडू नाही त्याची. दरम्यान पुढचा चेंडू, आणखी एक घणघणाती आघात पाहायला मिळतोय. चेंडू जातोय आता मात्र लॉंग लेगच्या क्षेत्राकडे, सीमा रेषा पार, सलग दुसरा चौकार स्वप्न साकार करताना पाहायला मिळतंय. निश्चितच एका बाजूला संघ आहे लक्ष्मण भोये धामणगाव संघाची. फलंदाजी किती धारदार आहे. सलामीला आलेला फलंदाज दिलीप आणि प्रदीप. दिलीपच्या बॅटमधून निघालेले 2 सलग चौकार. दैदिप्यमान कामगिरी, याची देही याची डोळा. पाहिन क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा ना दैदिप्यमान सोहळा. कैलासवासी सुरेश स्मृती चषक 2022. डोळेगावाची क्रीडा नगरी सजली आहे आज, रंगीबेरंगी आपणाला उधळण दिसते आहे. निश्चितच पुन्हा एकदा चेंडू लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये मारायचा होता, मात्र चेंडू जातोय सर्कल रेषेच्या आत. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. एकेरी धावपलकावरती धावा झळकत आहेत. 9 धावा. उपांत्य फेरीचा दुसरा सामना, उपांत्य फेरीचा पहिला सामना दिमागदार रीतीनं कौसाये संघानं विजय प्राप्त केला आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. दरम्यान पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज, गोलंदाजी समोरच जातोय फलंदाज. सुरेख चेंडू, उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव चेंडू. धावपलकावरची धावसंख्या स्थिर, बिनबाद 9 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा सामना आहे.
सन्माननीय हमीद चाचा यांचं आगमन झालंय. सुरेख चेंडूची पेरणी केली होती. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. थेट फेकी करण्याचा प्रयत्न झाला मात्र एक धाव. पूर्ण 10 धावा. आदरणीय सन्माननीय हमीदजी शेख यांचं आगमन झालेलं आहे. आम्हा सर्वांचे लाडके हमीद चाचा सिरताज शेख यांचे पिताश्री कबड्डीपट्टू राहिलेले आहेत. आतासुद्धा कबड्डी खेळले तर सिरताज बाईला ऐकणार नाहीत इतकी तंदुरुस्ती आहे. अमित चाचा प्लीज आपण मंचावर यायचं आहे. अमित चाचा पण आपण मंचावर या. आज ड्रेसिंग खूप सुंदर आहे. कारण महाअंतिम सोहळा आहे आणि त्यामुळे पूर्ण व्हाईट ड्रेसिंग आपल्याला पाहायला मिळते. अमित चाचांची धावबलगावरती धावा झळकलेल्या आहेत. 10 धावा. दुसरं षटक. 2 धावा ॲड करायच्या आहेत पेनल्टीच्या. 12 धावा झालेल्या आहेत. तिळचं संघ लक्षात घ्या तुमच्या 2 धावा पेनल्टीच्या ॲड केलेल्या आहेत आम्ही. दरम्यान पुढचा चेंडू उजव्या अक्षीच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा इशारा वाईट. 13 धावा. एक अतिशय महत्त्वाची उपस्थिती जी लाभली नाही ती मात्र धोकादायक ठरू शकते तिळसा संघाला. आणि लक्ष्मण भोये दामणगाव संघाचं जर नशीब बलवत्तर असेल तर निश्चितच साथ सुद्धा ती लाभते. दरम्यान पुढचा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. झेल टिपला जातोय आणि लक्ष्मण भोये संघाला पहिला झटका फटका बसतोय. खूप मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र चेंडू हवेत उंच उडाला. चेंडूवरती क्षेत्ररक्षकाचा बारीक लक्ष. फलंदाज होतोय या ठिकाणी. आपण जर पहिल्यांदा घेतला गेला झेल. फलंदाज ठरलाय फेल. 13 धावा. तिळसा संघानं कालचा दिवस गाजवला होता. या स्पर्धेवरती पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. 146 धावांची जी खेळी झाली होती कोणी विसरणार नाही. 4 सामने खेळला युवराज आणि युवराज डुकलेनं 146 धावा उभारल्या. जल्लोष पाहायला मिळतोय. डोळे संघाचे पहाटी राखी आहेत. एक सुंदर स्पर्धा साकार झालेली आहे. तिळस्यासाठी सुद्धा ते पाठीराखे सज्ज आहेत. कारण महेंद्र सवार यांचे मेवणे आहेत. सुरेख गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एकेरी धाव. कपड्याला सोडायचं आहे. तिथे प्रेक्षकांनी पडदा ओढलेला आहे. पडद्याच्या मागे काय चाललंय पाण्याची साऱ्यांची धडपड असते. मैदानावरती मात्र पडदा पकडायचा नसतो. पडद्याच्या पुढे जे बसलेले त्यांनी पडद्याच्या मागे जायचं आहे. जहांगीर भाई पडदा है पडदा. पर्दे के पीछे जाना है आपको. धावपलगावची धावा झळकलेल्या आहेत. 14 धावा. कोणत्याही प्रकारचा आड पडदा न ठेवता आम्ही मात्र समालोचन करणार आहोत. काय घाबरू नका. जगदीश आणि मी सज्ज आहे. दरम्यान मोठा पटका चेंडू हवेत गेलेला आहे. झेल धरतीला दान होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा झेल सोडला गेला. 2 धावा लिलया जोडल्या गेल्या. 2 धावेच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकतायत. 16 धावा. एक महत्वाचा झेल धरतीला दान झाला. क्रिकेटमध्ये म्हटलं तर पकडा कॅच जिंका मॅच. मात्र या मंत्राचा विसर पडतोय. 3 षटकांचा सामना आहे. अंतिम सामना कदाचित आपल्याला 4 षटकांचा पाहायला मिळू शकतो. दरम्यान पुढचा चेंडू. गोलंदाज सज्ज. सुमित. फुल्लर लेन चेंडू. वाईड यॉर्कर. काय गोलंदाजी होते. सुरेख गोलंदाजी. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि चेंडू यांच्यात कोणताही संपर्क नाही. अंधारात बाण चालवण्याचं काम केलं होतं. दरम्यान सुमितचा पुढचा चेंडू.
एक घणघणाती आघात करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गेलेला आहे. गोलंदाज सुमित चेंडू खाली येतोय, अचूक झेल टिपतोय आणि आपल्या संघाला यश प्राप्त करून देतोय. दोन फलंदाज बाद होत आहेत. धावफलकावरती धावसंख्या स्थिर. 16 धावा. महेंद्र सवार यांच्या मेवड्यांचा संघ, बायकोचा भाऊ आणि कापसापेक्षा मऊ. मात्र बायकोचा भाऊ आला नाही आहे. थोडीशी निराशा आहे महेंद्रच्या चेहऱ्यावरती, कारण मेवण्यांचा संघ, अहो अहो मेवणे तुम्ही आमचे पाहुणे, असा आनंद पाहुणाचार करण्यामध्ये येत असतो. दरम्यान आकेश आलेला आहे, नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्राईक दीपक आला आणि आकेश स्ट्राईकला आहे. डावखुरा फलंदाज दिलीप मिडविकेटला हा फटका खेळतोय. एकेरी धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 18 धावा. मला वाटतं दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होईल. 9ची सरासरी 18 धावा जोडल्या गेल्या. निश्चित आपण जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग यशस्वी झाला. घोडगाव संघ खूप चांगली कामगिरी करत होता, मात्र कौसा संघ समोर आहे आणि काही आदर्श समोर ठेवायला पाहिजे होते. फुल्लर रेन चेंडू जर त्यांनी वापरले असते तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा मिळाला असता. पण त्यांनी चेंडू जाणीवपूर्वक गुडलेंथ आणि आखूट टप्प्याचे टाकले आणि स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली. कारण जेव्हा तुम्ही पुढे पुढे जाता तेव्हा तेव्हा कसलेले संघ असतात. संधी दिली गेली होती कौसा संघाला आणि ती संधीचं सोनं केलं कौसा संघानं. एक चांगला संघ परास्त झाला. साईराज घोडगाव संघ निश्चितच दैदिप्यमान कामगिरी करत स्पर्धेच्या बाहेर पडला, मात्र एका चषकाचा नक्कीच मानकरी असणार आहे. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज महेंद्र. बॉलर कोण आहे? महेंद्र गणेश. तर पहिला चेंडू, सुरेख फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाला बनावं लागतं. प्रेक्षक एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 22 धावा धावफलकावरती. देखडा प्रहार केला होता आणि 22 धावा. तिसरं षटक. गणेश सज्ज आहे. सामोरा जातोय फलंदाज दीपक. नेत्र दीपक फलंदाजी करतोय. नाव त्याचं दीपक. कामगिरी करतोय नेत्र दीपक. निश्चितच सुरेख कामगिरी. गणेश गोलंदाजी करेल. सामोरा जाईल तो दीपक. आणखी एक घणघणाती आघात. एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. 23 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ. दमदार जोमदार कामगिरी करत हे संघ पुढे सरसावले. प्रत्येक जण विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, शर्तीचे प्रयत्न करतोय आणि या स्पर्धेचा आनंद ढोळेगावचे दर्शक प्रेक्षक पहा जल्लोषाने करतायत. जल्लोष करत स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गणेशचा पुढचा चेंडू. सामोरा जाईल डावखुरा फलंदाज आणि बिमर चेंडू. पंचांचा इशारा. चेंडूला फुलटाचा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या ठिकाणी निश्चित आपण पहिला ओव्हर स्टेपिंग झाली. नो बॉल. 1+1. 2 धावा. 25 धावा. फ्री हिट असेल. संधी आलेली आहे. या संधीचं सोनं करेल का फलंदाज दीपक. 25 धावा. ओव्हर स्टेपिंग पाहायला मिळाली. गणेशला अचूक गोलंदाजी करावी लागेल कारण फ्री हिटचा चेंडू आहे. दीपक समोर आहे. नेत्र दीपक कामगिरी करतो आहे. दरम्यान पुढचा चेंडू. गणगणात आघात करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग लेगच्या क्षेत्राकडे. एका टप्प्याच्या साह्यानं सीमारेषा पार. चौकार. 29 धावा.
सरासरी उंचावली गेलेली आहे. मगाशी 37 धावांच्या लक्ष्याला पाठलाग केलं तो यशस्वी कौसा ए संघानं. या ठिकाणी सुद्धा लक्ष्मण भोये धामणगाव संघाला चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवावं लागेल. 29 धावा तर धावफलकावरी झळकल्या गेल्या. दमदार जोमदार कामगिरी करत 4 संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचले. साईराज गोडगाव संघ स्पर्धेच्या बाहेर पडला जेतेपदाच्या शर्यतीतून. मात्र एका चषकाचा निश्चितपणे मानकरी होणार आहे. युवराज डुकलेची अनुपस्थिती तिळसा संघाला जाणवणार का? तिळसा संघाच्या कामगिरीवर याचा परिणाम होणार का हे पाहायला मिळते या सामन्यामध्ये. दरम्यान पुढचा चेंडू गणेशचा. आणखी एक दर्शनीय फटका. चेंडू जातोय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. सीमा रेषा पार. षटकार. 35 धावा. सुरेख फटका मारला होता. बैठक मारली होती आणि हा फटका पाहायला मिळाला. काय कामगिरी करतोय दीपक. नेत्रदीपक फलंदाजी. 35 धावा. तिसरा षटका मार्गस्थ. लक्ष्मण भोये दामणगाव संघ. दरम्यान पुढचा चेंडू. सुरेख चेंडू होता. यष्टीरक्षकाला हा चेंडू उमगला नाही. नशिबाचा मिळतोय चौकार. आणि चौकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 39. बघा जेव्हा नशीब मेहरबान असतो अशा वेळेस अशा पद्धतीने धावा मिळत असतात. प्रयत्न तर चांगला करत होता दीपक, पण मात्र नशीबसुद्धा त्याच्यावरती मेहरबान आहे. मी तर असं म्हणेन हळद रुसली आणि नशीब हसलं. दरम्यान पुढचा चेंडू. आणखी एक घणघणाती आघात. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात. सीमा रेषा पार. दर्शनीय षटकार. षटकाराच्या जोरावरती धावफलकावरती धाव झळकतायत. 45. विजयाचं लक्ष्य 46 धावांचा. 15.33 ची सरासरी ही पूर्ण केली जाईल का? अतिशय सुरेख रीतीने कामगिरी केली. नेत्रदीपक कामगिरी केली दीपकनं. काय फलंदाजी केली आणि 15 पेक्षा अधिक सरासरी जोडलेली आहे. तिळशा संघाला युवराज डुकलेची अनुपस्थिती जाणवणार का? कारण प्रत्येक सामन्यात युवराज डुकले चमकला आणि चमकदार कामगिरी झाली होती तिळसा संघाची. मात्र या सामन्यात काय घडणार, काय बिघडणार ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ शहापूर जगदीश तारमळे यांच्या आवाजामध्ये. तर व्यासपीठावर उपस्थित ढोळे गावचे माजी उपसरपंच दानिश शेख यांचा शुभ सन्मान आपण करतोय. मी रुपेश जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण योगेश मगर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं दानिश शेख यांना. रुपेश जाधव यांना देखील विनंती करतोय. ढोळे गावचे माजी सरपंच दानिश शेख, माजी उपसरपंच. सन्मान्य नितीनजी फापे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नितीन फापे यांना विनंती करतो प्लीज आपण या व्यासपीठावर. सन्मान्य अन्सर शेख आपल्याला बोलवतात. टार्गेट सेट केलं या मॅचमध्ये तब्बल 46 धावसंख्येचं ते तिळशी संघासमोर. मान्यवरांची मांदी आली आमच्या व्यासपीठावर. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. 46 धावा बनवायच्या तिळशी संघाला 18 बॉलमध्ये. अप्रतिम इनिंग. पहिल्याच इनिंगमध्ये अप्रतिम बॅटिंग आपण दीपकच्या माध्यमातून पाहिली. सेमीफायनलची दुसरी मॅच. कौसा संघ अंतिम फायनलमध्ये प्रवेश केला आणि
कोण त्यांच्यासमोर फाईट करेल फायनल मॅचमध्ये, या मॅचच्या नंतरचं उत्तर आपल्याला जरूर मिळेल. लक्ष्मण भोये धामणगाव विपक्ष तिळशी अशी लढत आपण पाहत आहे. दुसरी सेमीफायनलची मॅच आहे. स्पर्धा आपण पाहत आहे स्वरा 11 डोळे आयोजित कैलासवासी बाळादादा आणि कैलासवासी रमेश हरड स्मृती चषक 2022 हे दैदिप्यमान आयोजन. 4 दिवसीय टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवला आणि आता अंतिम सत्रामध्ये पोहोचलो आपण या स्पर्धेच्या. ओपनिंग पेअर आली आहे मैदानाच्या आतमध्ये. लाऊड अपील करतात. पहिलाच बॉल गोलंदाज आहेत निलेश. योग्य लाईन होती. आतमध्ये करत घेत असताना चेंडू थोडासा स्विंग झाला, पायाला ब्रश होत झाला. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात कंप्लीट करत असताना कौसा संघ प्लेइंग 11 घेऊन आमच्या व्यासपीठाच्या बाजूला आपण उभं राहायचंय. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल वाईट घोषित केला अंपायर्सनं. शुभाग म्हणते सन्माननीय संतोषजी मगर साहेबांचं यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं या स्पर्धेसाठी. टीम कौसा आपण प्लेइंग 11 घेऊन व्यासपीठाच्या बाजूला यायचंय लगेचच. ओव्हर पिच होता. ऑफ ड्राईव्ह करत असताना एक सिंगल इथे मिळते. शॉट एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 3 धावा. कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल? एक चांगली टार्गेट सेट केलं, एक चांगली टोटल सेट केली आहे टीम धामणगाव या संघाने. संपूर्ण दिवसामध्ये इम्प्रेस केलं या टीमनं. चांगली कामगिरी, दिमागदार कामगिरी करत असताना 10 संघांमधनं हा संघ पुढे आला आणि सेमीफायनलची मॅच खेळतोय. 300 संघासमोर 46 टार्गेट सेट केले. टार्गेट मोठं आहे परंतु आता पॉझिटिव्हिटी बॅटिंग करावी लागेल. हा फुल टॉस आहे, ऑन साईडला उडवला. उंची देखील आणि डिस्टन्स देखील कव्हर करत असताना बॉलला फेकून देतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. शंखनाद संघर्षाचा करत असताना हा आलाय षटकार. 6 धावा. द फलकावर स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतील त्या 9 ऑन द बोर्ड. फुल टॉस होता, त्यावर एक चांगला फटका आपण पाहिलात. अक्रॉस द बॅट यावेळी ऑन साईडला खेळायचा होतो, जास्त शफल झालं ऑफस्टम्पच्या बाहेर आणि हा डॉट चेंडू आला. बॉलच्या लाईन पासून वेगळे झाले. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. षटकाराचं प्रत्युत्तर निर्धाव चेंडू देत असताना हा डॉट बॉल आलाय. आक्रमक बॅटिंग करावी लागेल. मर्यादित षटकांचे सामने ज्यावेळी तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत असता त्यावेळी तुम्हाला आक्रमकता दाखवायची असते तुमच्या बॅटिंगमध्ये. वॉर्ड स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्ड क्लिअर करत असताना क्रिकेटचा कॉपी बुल स्ट्राईक फटका, स्टँड अँड डिलिव्हर. आपला क्लास, आपला बॅटिंगचा क्लास दाखवत असताना हा आलाय दमदार क्लासिकल चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर ऑन बोर्ड 13 विदाउट लॉस. 13 धावा स्कोर बोर्डवर एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता समीकरणे 12 बॉल शिल्लक आहेत. 46 बनवायचे होते 18 मध्ये. विजयासाठी 12 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. 16.50च्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये धावा जमवायच्या. ते रिक्वायर रन रेट आहे आणि क्रिकेट आहे मित्रांनो, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टेनिटी असं म्हटलं जातं. कोणत्याही क्षणाला रंग बदलतो हा खेळ. ज्या पद्धतीनं रंग बदलतो, रंग बदलू गिरगिट, त्या पद्धतीने रंग बदलतो हा खेळ. 12 बॉल 33 समीकरण. दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतायत. सुरुवातीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली आहे. सेकंड ओव्हरमध्ये आला विजय. क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं पाहायला मिळेल. 13 धावा स्कोर बोर्डवर. विजयासाठी 12 बॉलमध्ये 33 बनवायच्या आहेत. फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम 300ला. कोण करेल फायनलमध्ये दिमागदार प्रवेश आणि कोण खेळ फायनल? टीम कौसा बी ए संघासमोर. शफल खूप जास्त होत आहेत. बॉलच्या लाईन पासून चूक थोडेसे बाजूला झाले आणि हा चेंडू आलाय डॉट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेगला स्कूपचा फटका, लॉक स्वीपचा फटका खेळायचा ज्यावेळी तुम्ही असेल त्यावेळेस एक वेगळं तंत्र असतं. बॉलच्या लाईनमध्ये येणं, अशा फटका खेळण्यासाठी तुमच्याकडे
सराव देखील महत्त्वाचा असतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. सरावानं मनुष्य परिपूर्ण होत असतो. हा फुल टॉस आहे, उडवलाय समोरच्या दिशेला, लॉंग ऑनला फिल्डर जज करतात. कॅच झाली आहे ड्रॉप. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. प्रत्येक धाव, प्रत्येक कॅच, प्रत्येक बॉल महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही खेळताय सेमीफायनलची मॅच. एखादी चुकी तुम्हाला बाहेर घेऊन जाऊ शकते स्पर्धेच्या. 2 धाव्याने टीमची टोटल पुढे सरकते. एकच धाव इथे घेतली आहे. धावा झाल्या स्कोरबोर्डवर 14 विदाउट लॉस. ही धावा संख्या आपण पाहताय 300 संघाची. इथे मिस टायमिंग आहे. फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जज करतायत. पकडली आहे विजयने कॅच आणि पहिला धक्का लागतोय 300 संघाला. सुपर पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम विजय. कामगिरी चांगली राहिली आहे टीम धामणगावची. संपूर्ण दिवसामध्ये इम्प्रेस केलं या संघानं. न्यू बाट्समन येतात मैदानाच्या मध्ये. 12वा खेळाडू नाही आहे 300 संघाचा. अनुपस्थित आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे 12वा खेळाडू. सो 2 धावांची पेनल्टी आम्ही घोषित करतो या ठिकाणी 300 संघाला. 2 धावांची पेनल्टी ऑलरेडी दिलेली आहे, कारण त्यांचा 12वा खेळाडू अनुपस्थित आहे. धावसंख्या स्थिरावली आहे 14 या आकड्यावर. विजयासाठी अजूनही 32 धावांची आवश्यकता. लोवर फुल टॉस होता लॉंग द कार्पेट. एक्स्ट्रा कव्हरला सजवला हा फटका. ऑफ ड्राईव्ह करत असताना 2 खेळाडूंना बीट करून बॉल गेला सीमा पलीकडे. मिसफिल्ड आली आहे आणि हा येतोय चौकार. 18 धावा. 18 ऑन द बोर्ड. जल्लोष सेलिब्रेशन सर्वच्या सर्व क्रीडा रसिक आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचा घटक आहेत, केंद्रबिंदू आहेत, कारण कोणती स्पर्धा म्हटली की क्रीडा रसिकांशिवाय ती स्पर्धा पूर्ण होऊ शकत नाही. हा सेलिब्रेशन पाहू शकाल आपण ढोळे गावच्या समर्थकांचा. एन्जॉय करतात ही स्पर्धा आणि एन्जॉय एंटरटेनमेंट करत असताना स्वरा 11 ढोळे आमचे कॅमेरामॅन त्यांना कॅप्चर करत असताना हे छायाचित्र. शेड्यूल आहे डॉट. धावसंख्या 18 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 सुरू आहे. खूप मोठ्या संख्येने क्रीडा रसिक उपस्थित आहेत आज या स्पर्धेमध्ये ढोळे गावामध्ये, आणि त्यांचं सर्वांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. अठरा धावा स्कोरबोर्डवर. दुसरं षटक सुरू आहे. फटका सजवला अनड्राईव्ह करत असताना अडवा बॅटनं डीपमध्ये क्षेत्ररक्षक पुढे आलेत. एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 2 संपन्न झालाय. स्कोरबोर्ड धावसंख्या 19. विजयासाठी 6 बॉल 27ची आवश्यकता आहे फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी 300 संघाला, आणि या 27 धावा डिफेंड करायच्या आहेत लक्ष्मण भोये धामणगाव संघाला फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. 6-27 इक्वेशन आहे. 5 मोठे फटके येणं गरजेचं असेल. सामना कोणत्या दिशेने जाईल उर्वरित पहिल्या 2 बॉलवर चित्र स्पष्ट होईल. सन्माननीय सुदामजी वाघे साहेब आपल्याला विनंती करतो आपण स्टेजवर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. टीम कौसा आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन प्लेइंग 11 सज्ज राहायची आहे. फायनलचा बिगुल अगदी थोड्या वेळात वाजेल. स्ट्रोक चांगला आहे गॅपमध्ये, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षण सजवले या फटक्यासाठी. धाव मिळेल फक्त आणि फक्त एकच. 5 बॉल 26. आता हवाई हल्ले करावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील, आक्रमकता इथे दाखवावे लागेल फलंदाजांना. डगआउट थोडंसं निराश. ज्या पद्धतीनं बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये खराब कामगिरी झाली, एक मोठं टार्गेट सेट केलं धामणगाव संघाने. त्या टार्गेट चेस करत असताना बॅटिंग चांगली राहिली नाही आतापर्यंत टीम 300ची. आउटसाइड विकेट हा चेंडू पिच केला, नो बॉल घोषित केला पंचांनी. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल.
धावा झाल्या स्कोर बोर्डवर 21. उडवला हवेमध्ये, उंच गेला हा फटका. जज करतात कॅच पकडली आहे, परंतु फ्री हिटचा बॉल होता हे ठाऊक होता क्षेत्ररक्षकाला आणि अगदी विदिन अ सेकंड चेंडूला थ्रो देखील केला गेला. एक धाव इथे मिळत असताना 4 बॉलमध्ये आता बनवायचे आहेत 25. हा फटका देखील समोरच्या दिशेला लॉंग ऑफला. आता मॅच मध्ये औपचारिकता आहे फक्त. लक्ष्मण भोई धामणगाव संघ फायनलच्या उंबरठ्यावर येऊन टिपलाय. अप्रतिम कामगिरी या संघानं संपूर्ण दिवसामध्ये केली आहे आणि त्या कामगिरीच्या जोरावर हा संघ आता दिमागदार प्रवेश करेल अंतिम मॅच मध्ये, मेगा फिनाले मध्ये. बॉलची लाईन चुकीची आहे. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल पिच केला गेला. वाईट बॉल आहे. 4 पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून 4 दिवसीय स्पर्धा आपण पाहिली. अतिशय चांगली स्पर्धा आपण रंगताना पाहिली आज या मैदानावर. अगदी काही अंतिम सत्रामध्ये आपण प्रवेश करतोय. काही क्षण राहिलेत, अंतिम क्षण या स्पर्धेचे. हा लोवर फुल टॉस आहे. ऑन ड्राईव्ह करत असताना एक सिंगल इथे मिळते. फक्त औपचारिकता पूर्ण करायची गोलंदाजाला आणि सामना जवळजवळ झुकला पूर्णपणे लक्ष्मण भोई धामणगाव संघाच्या बाजूनं. मोठ्या संख्येने मान्यवरांची मांदी आली. प्रतिष्ठित नागरिक, डोळेगावची सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व, संपूर्ण क्रीडा रसिक सर्वांनी अगदी गजबजून गेलं हे मैदान. फुलटॉस होता. पुढे स्टेअर करत असताना लॉंग ऑफला धाव घेतली नाही आहे आणि अगदी थोड्या वेळातच फायनलचं बिगुल वाचेल. फायनलमध्ये प्रवेश केला टीम कौसा ए आणि आता 1 बॉल नंतर आपण घोषित करूयात टीम लक्ष्मण